ज्योतिबाच्या नावानं चांगलं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ सौदागराच्या दरबारामध्ये भगवंताला आवडणारा दवना आज भगवंताची भव्य आणि शोभेची अलंकार पूजा आधी माया जगज्जननी चोपडाई देवी महादेव भगवंता आणि ज्योतिबाची. चला तर मग माझ्यावर भगवंताची भव्य अशी चोपडाई देवीची आणि केदारनाथ भगवंताची दवण्यातील महापूजा दाखवते. चला तर भगवंताचं प्रथम दर्शन चालू होतं तुळशी वृंदावनापासून. चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्या. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तुळशी वृंदावनापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दर्शन होतं भगवंताचं म्हणजे सगुण आणि निर्गुण नंदी. खरंच भगवंताला प्रिय असं दवना सगुण निर्गुण नंदीपासून पण दिले महाराज. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगली. आपण सगुण निर्गुण नंदीनंतर आपण आलो आहे एका भगवंताचं दर्शन घ्यायला म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश भगवंताचं. तुम्ही सगुण निर्गुण नंदीपासून आत आल्यानंतर ना ब्रह्मा विष्णू भगवंताचं दर्शन होतं. खरंच तुम्ही पण दर्शन घ्या. आपण भगवंताला दवना अर्पण करूया. बोला ज्योतिबाच्या नावानं. गाभाऱ्यामध्ये आत आल्यानंतरनं ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा रचेता, विष्णू म्हणजे पालन करिता आणि महेश्वर म्हणजे संहार करिता. ह्या तिन्ही भगवंताचं दर्शन इथं होतं. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग. श्री मूळ गणेश म्हणून भगवंताचं दर्शन होतं. इतक्या छोट्याशा देवळीमध्ये इतकं साक्षात भगवंत प्रगट आहे. खरंच गणेश भगवंताचं इतकं अद्भुत दर्शन होतं. खरंच तुम्ही पण या व्हिडिओच्या पटवे भगवंताचं खूप मनापासून दर्शन घ्या. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. श्री गणेशाचं नावानं चांगलं. जगज्जननी आदी माई महिषासुर मर्दिनी आई चोपडाई देवीचं महादिव्य आणि असं भव्य हे मंदिर आहे ज्योतिबा मंदिरमध्ये. आणि आईची आज खूप महाअलंकार बैठी पूजा केलेली आहे आणि ती पण दवण्यामध्ये. खरंच आदी माया सगळ्यांचं भलं करू दे आणि खरंच खूप छान वाटतंय. आईला आपण दवना अर्पण करूया. बोला जगज्जननी आई चोपडाईच्या नावानं. आदी माया जगज्जननी आई चोपडाई देवीने चरपट आंबेचं स्वरूप घेऊन त्या महाक्रूरी आणि पापी रत्नासुराचा संहार केला होता. खरंच आई चोपडाईच्या नावानं चांग भलं. मंडळी आदी माया जगज्जननी आई चोपडाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण आलो आहे भगवंताच्या बाह्य दरवाजामध्ये म्हणजे पाऱ्यामध्ये. आणि आज ज्योतिबामध्ये भव्य अशी पालखी होणार आहे आणि तुम्ही बघू शकता भगवंताची पालखी किती छान सजवली आहे आणि त्याच्यामध्ये पण आज आपण गुलाल मागवतो. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. दख्खनच्या राजा श्री सौदागर केदारनाथाच्या नावानं चांगलं. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. ज्योतिबा मंदिरमध्ये आपल्या शनी भगवंताची मूर्ती आणि त्यांचे गुरु साक्षात काळभैरव भगवंत इथं असल्यामुळं गुरु असल्यामुळं त्यांनी नम्रतेच्या भूमिकेमध्ये म्हणजे हात जोडून ही मूर्ती इथं आहे. खरंच ही इतकं नवल आहे ना. शनी भगवंताची मूर्ती एकदम गुरु असल्यामुळे एकदम नम्रतेच्या भूमिकेमध्ये आहे. खरंच हे बघायला खूप नवल वाटतं. तुम्ही पण ज्योतिबा मंदिरमध्ये आला तर या शनी भगवंताच्या खरंच एकदा दर्शन घ्या. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. साक्षात काशीचा अधिपती काळभैरव भगवंत साक्षात ज्योतिबा डेंकराचा क्षेत्रपाल भगवंत म्हणजे आपले काळभैरव भगवंताचं जितकं शब्दात कौतुक करत तेवढं कमी आहे. साक्षात भगवंत काशीहून या ज्योतिबा डोंगराचं रक्षण करण्यासाठी आपल्या बंधुराजे म्हणजे ज्योतिबांसाठी आणि या पूर्ण ग्रामस्थांसाठी या प्रत्येक भोल्या भाव्या भक्तासाठी भगवंत साक्षात काशीपासून इथं अधिपती म्हणून प्रकट झालेला आहे. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. काळभैरीच्या नावानं चांगलं. जर का तुम्ही ज्योतिबाला यायचा विचार करताय तर काळभैरव भगवंताचं दर्शन घ्यायला विसरू नका. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. काळभैरीच्या नावानं चांगलं आणि आदिनाथाच्या नावानं चांगलं. उत्तरेपासून तुम्ही दक्षिण दरवाज्यात आल्यानंतर ना साक्षात भव्य अशी आदिनाथ भगवंताची मूर्ती आहे आणि तुम्ही ज्योतिबा आल्यानंतर साक्षात आदिनाथ भगवंताचं पण दर्शन घ्यायला विसरू नका. बोला ज्योतिबाच्या नावानं काळभैरीच्या नावानं. बोला ज्योतिबाच्या नावानं साक्षात केदारनाथ सौदागर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताच्या मंदिराच्या बाहेरच गुरु शिष्याचं एक इतकं अद्भुत नातं आपल्याला बघायला मिळतं.
साक्षात त्या रावजी बाबांचं एकच इच्छा होती की भगवंता तुमच्या चरणाशी मला जागा द्यावी, आणि भगवंतानं ते वचन पूर्ण केलं आणि रावजी बाबांना आपल्या चरणाजवळ त्यांना जागा दिली. खरंच भगवंतांनी त्यांना मोक्ष दिला असं मला वाटतं. खरंच आम्हाला तुम्हाला आल्यावर भगवंत मोक्ष देणार नाही का? त्या काळातच भगवंतांनी रावजी बाबांना केलेल्या भक्तीचं फळ दिलं, तर ह्या कलियुगात आपण केलेल्या भक्तीचं भगवंत आपल्याला फळ देणार नाही का? भगवंतासमोर निष्ठेनं मागा, भगवंत कधीच कमी करणार नाही. खरंच ज्योतिबाची कृपा दृष्टी असणारा प्रत्येक भक्त त्याला कधीच काही कमी पडत नाही. फक्त निष्ठेनं वागा आणि भगवंताशी एकनिष्ठ राहा. साक्षात केदारनाथ तुमच्या मनात आहे आणि तो प्रगट होणार आणि तुमचं कल्याण होणार. बोला ज्योतिबाच्या नावानं सांग. नाही नाथा मझ कोणाचा आधार, जीवी निरंतर आस तुझी, कृपेचा सागर भावाचा भुकेळा. खरंच भगवंताकडे जितकं मागावं तितकं कमी भगवंत द्यायलाच बसलाय. अहो दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ सौदागर भगवंत प्रत्येक यात्रा झाल्यानंतरनं प्रत्येक दिवशी गाव भंडारा होईपर्यंत, पहिली पाळकाळणी होईपर्यंत साक्षात भगवंत यात्रेमध्ये कुणी चुकून आलं नसेल, काय कारणास्तव आले नसेल, तर भगवंत साक्षात यात्रा झाल्यानंतर ते सगळे दिवस पालखी स्वरूपातून बाहेर येऊन प्रत्येक आपल्या येणाऱ्या भोल्या भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी येतो आणि त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रत्येक इच्छाची पूर्तता करतो. अव भगवंताकडे थोडं मागून तर बघा, तो द्यायलाच बसलाय. मंडळी, जशी जशी पालखी बाहेर जात होती, खरंच मनामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन स्फूर्ती, भगवंत आपल्या सगळ्या येणाऱ्या भक्तांचं भलं करणार अशी एक नवी चेतना घेऊन येणारा प्रत्येक भाविक भक्त त्यांच्या नवसाप्रमाणे भगवंतावर जे काही मागितलेलं असतील त्या नवसाप्रमाणे गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतो. तिथं आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताच्या मनामध्ये इतकंच असतं की राजा बसलाय द्यायला, आपण फक्त आपला विषय भगवंताच्या समोर मांडायचा आहे, त्या राजाच्या समोर मांडायचा आहे आणि भगवंत त्याची पूर्तता लगेच करणार आहे. खरं भगवंत म्हणतो, करू नकोस रे वाईट कुणाचं, बघतो या भगवंत तुला वाटते मला कुणी नाही बघत उभे केदारनाथ. खरंच मंडळी, या ओवींचा अर्थ, या गाण्याचा अर्थ आधी कळला नव्हता. खरं मनतपूर्वक भगवंताजवळ विनंती केली, भगवंता तुम्हीच ह्या ओवींचा अर्थ सांगावा. तरी मनात एक नवी चैतन्य, भगवंत स्वरूप जागून ह्या ओळींचा अर्थ कळाला की आपण जेव्हा भगवंताजवळ येतो निस्वार्थ मनाने यावं, कुणाचंही वाईट व्हावं, कुणाचं तरी नाश व्हावा अशी ही पापी वृत्ती बुद्धी भगवंताजवळ कधीच घेऊन येऊ नये. अहो राजा बसलाय द्यायला, फक्त तुम्हाला घ्यायला तुमची झोळी घट्ट पाहिजे. अगर ज्योतिबा भगवंत राजाच्या समोर यायचं आहे तर तुमचे सगळे हजारो गुन्हे माफ होतील. खरं फक्त कुणाचं वाईट चिंतायचं नाही आणि कुणाची वाईट व्हावं म्हणून ही भूमिका घेऊन यायची नाही. भगवंत तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही आणि हे साक्षात अनुभवास आल्यामुळे एवढे लोक इथं येत नाहीत. त्यामुळे ज्योतिबावर तुम्ही कधी पण येऊन बघा, इतकी गर्दी असते. साक्षात राजा द्यायला बसलेला असतो आणि येणारा प्रत्येक भक्त गुलाल खोबऱ्याची उधळण करून भगवंताकडे जे काही नवस मागितलेलं असतं त्याची पूर्तता तेली झालेली असते, म्हणून तो गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतो. तुम्ही बघत असाल, खरंच येणारा प्रत्येक भाविक भक्ताच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो. पालखी घ्यायला असू दे, भगवंताची सेवा करायला असू दे, तिथं लहान थोर कोण नाही, फक्त भगवंत आणि आपण, फक्त गुरु शिष्यांचा संवाद होत असतो. खरंच खूप भारी वाटतं.
धावपळीच्या आयुष्यामधनं वेळ काढून ह्या राजाची भेट घेऊन आयुष्याचं सोनं करायचं असेल तर ज्योतिबाचं जाऊन एकदा दर्शन घ्या. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.